नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि आपण चाललो शिरवल या गावी। कणकवली तालुक्यामधील शिरवल हे जे गाव आहे त्या गावात यापूर्वीही मी तुम्हाला घेऊन गेलो होतो। त्यावेळी कारण वेगळं होतं, त्यावेळी गोंधळ होता सावंत कुटुंबियांचा आणि तो दाखवायला मी तुम्हाला तिथे घेऊन गेलेलो। आज मी तुम्हाला 250 वर्षापासून सुरू असलेला जो गणेशोत्सव आहे सावंत कुटुंबियांचा याच गावामध्ये शिरवल तो दाखवणार आहे। मित्रांनो, इथे आपण कणकवलीच्या गड नदीच्या जवळ आलोत आणि इथून आता आपल्याला एक राईड घ्यायचा आहे। हे जे उजवीकडे वळण दिसतंय तुम्हाला हे मी घेणार आहे। इथे मात्र खूप ट्रॅफिक असतं आणि वारंवार अपघात घडत असतात, त्यामुळे आपल्याला अतिशय सावधानतेने गाडी जी आहे ती वळवायची आहे। आणि इथला रस्ता थोडा खराब आहे सुरुवातीला, पण नंतर चांगला रस्ता आहे। आता आपण चाललो आहे शिरवलकडे आणि मी म्हटल्याप्रमाणे रस्ता पुढे खूप चांगला आहे। हळवलमध्ये एक गाव येतं आणि त्यानंतर मग शिरवल, आणि शिरवलमध्ये सुद्धा आपण तळेवाडी म्हणून जो भाग आहे तिथे जाणार आहोत सावंत कुटुंबियांचा गणपती पाहायला। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे 250 वर्ष जुने अशी परंपरा आहे त्या गणपतीला। त्यापूर्वी आधी इथे तुम्हाला एक कोकण रेल्वेचं गेट दाखवतो जे बंद होत आहे हो। आपल्याला थोडी घाई करावी लागेल, अर्थात इथे काका जे बंद करतायत गेट ते आपल्याला सांगतायत लवकर घ्या, हाताने कोण करतायत, होऊन जाईल। ओके, सो आपण पार झालोत आणि हळवलमध्ये आलोत आपण आता आपण चाललो शिरवलकडे। आता आपण शिरवलच्या जंगलात आहोत। शिरवलकडे चाललोत आपण आणि विस्मयला काही महत्वाच्या वनस्पती दिसल्यात। विस्मय त्याबद्दल माहिती सांगेल तुम्हाला। विस्मय, हे काय आहे समोर दिसतंय ते? समोर दिसते ते चांदवड ना, चांदवड आहे। याच्यात आय थिंक फणसाचे घरे द्यायचे, फणसाचे घरे। म्हणजे लहानपणी ते विकायला वगैरे यायचे। होय। आणि इथे काय पुढे काय ती वर आहे ना, ती घोट्याची वेल। ती लांब लांब पाने दिसतात ना, ही मोठी मोठी पुढे घेतो। ही वाली, ही मोठी मोठी पाने दिसतात ना, वेल आहे ती। ओके। बारीक बारीक काटे असतात, ती पायाला लागली ना तर चांगलीच जखम होते मग। सगळं जंगल। मित्रांनो, फायनली तळेवाडी हा रोड आला आहे। आपण शिरवल या गावामध्ये आहोत सध्या। निघालो होतो कणकवलीवरून, वागद्यामधून ॲक्च्युली मी शूटिंग सुरू केलं आहे आणि तुम्हाला दिसतं इथे हा फारच ॲडव्हेंचरवाला रोड आहे। समोर गाडी आली आहे, त्या गाडीला वाट करून देण्यामध्ये थोडा वेळ गेला, पण आपण निघालो होतो वागद्यामधून। त्यानंतर आपण हळवल शिरवल करत हा कळसुली रोड होता, जो हायवे होता, तो हायवे म्हणजे चांगला रोड होता तो। आणि आता आपण आलोत जंगल सफारी गावातला किंवा जंगलातला रोड आहे हा। आणि आत्ता आपण तळेवाडी या भागामध्ये चाललोत जिथे आपल्याला गणपती बघायचा आहे। रस्त्याची स्थिती इथे थोडी खराब आहे आणि खूप छोटा आहे रस्ता। तुम्हाला अगदी फिलिंग येत असेल की एकदम कुठल्या तरी तळ कोकणातल्या एकदम रुरल अशा भागामध्ये आपण आलोत, आणि तसं फिलिंग येणं स्वाभाविक आहे कारण दोन्ही बाजूने जंगल आहे। पुढे गेल्यावर थोडी घरं सुरू होतात। आता समोर तुम्हाला घरं दिसायला लागतील।
सो मित्रांनो, आपण पोहोचलोत शेवटच्या पॉईंटपर्यंत. अर्थात गाडी खाली जाते, पण मी गाडी वर का लावली आहे कारण खूपच तीव्र उतार आहे आणि एकदा खाली गेल्यावर वर गाडी घेणं फार जरा डिफिकल्ट होईल. खूप गाड्या आल्या तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मी थोडी मागे लावली आहे गाडी आणि मी चालत खाली जातो आहे. हा जुना चढाव होता जो त्यांनी आता जरा व्यवस्थित बनवला आहे आणि अगदी त्या घरापर्यंत म्हणजे सावंत कुटुंबियांचं जे घर आहे जिथे हा गणपती आहे तिथपर्यंत गाडी जाते एवढी सोय केलेली आहे. आणि हे खूपच चांगलं आहे कारण काय, जर एखाद्याला गाडी घेऊन खाली जायचं असेल, काही इमर्जन्सी असेल किंवा काही इतर कारणं असतील तर त्यासाठी पूर्वी अशी सोय नव्हती. पूर्वी अशी वर गाडी लावावी लागायची आणि खाली चालत जावं लागायचं, पण आता ही चांगली सोय झाली आहे. खालीपर्यंत गाडी जाते, खाली तिथे गाडी लावता येते. विस्मयी आणि विस्मयीची आई तिथे उभे आहेत आणि विदिशा आहे. सो थोड्याच वेळात आपण त्या घरामध्ये जाऊया आणि गणपतीचं दर्शन घेऊया. ही वाट बघा, अगदी कोकणातलं मंगल वातावरण. हे जे लाल छप्पर दिसतंय ना, याच घरामध्ये जायचं आहे आपल्याला. इथे ॲक्च्युली हे घर मोठं आहे खरं म्हणजे, पण जे मुख्य भाग दिसतोय अगदी नवीन केलेला त्यांनी, तिथे गणपती आहे आणि बाकी लोकांची घरं आहेत. कारण जवळजवळ 600-700 लोक येतात इथल्या गोंधळ उत्सवाला, तेवढी कुटुंब असतील. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मुख्य घरात पोहोचलोत. जे मी सारखं सांगत होतो, 500-600 कुटुंब इथे ज्यावेळी गोंधळ असतो त्यावेळी येतात आणि इथेच मी गोंधळाचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्याचे 2 भाग टाकलेले होते माझ्या चॅनलवर. ते अजूनही आहेत, तुम्ही बघावेत असं माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की केवढा मोठा उत्सव असतो. आणि हे घर त्यांनी कसं मेंटेन केलं आहे, फार छान उपक्रम आहे, व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलं आहे. मी तुम्हाला आता गणपतीचं दर्शन घडवतो.
कार्ट्याची काकडी पण असं याच्यात. हे कोणाच्या घराकडे गेलो आम्ही? पांडू दादाच्या. आणि आहे तर किमयाच्या घराकडे गेलो. किमयाच्या होय मग किमया बरोबर मग. बघून आईसलो आमचं नाही होतो की चला. सो मित्रांनो, हे अजून एक टिपिकल कोकणातलं घर आणि इथे जवळच आहे हे जिथे तो गणपती आहे तिथे जवळच एक घर आहे. दिशा इकडे बघ. ओळखलं नाही तू? ओळखलं नाही? मामीला ओळखलं नाही? ते हे पुस्तीचं. इकडे बाळा, इकडे तोंड पुसूया. ए बाळा विदिशा, ए विदिशा, विदिशा उलटी करता व्हायचंय. जास्त झालं काय? विदिशा माऊ आहे ते. माऊ माऊ आहे. विदिशा माऊ आहे. माऊ म्याऊ आलं. माऊ होय म्याऊ आलं. म्याऊ हा चालेल. म्याऊ म्याऊ हो म्याऊ वाला माऊ आहे ते. है ना? पहिल्यांदाच बघितलंस ना तू? माऊ हा. मित्रांनो, तुम्ही इथे बघताय की हे शिरवल गावातलं विशेषतः तळेवाडी या गावातलं घर आहे. आणि तुम्हाला अगदी सुंदर असं जे कोकण आहे, विशेषतः तळ कोकण आणि त्यामध्येही अगदी जंगलातलं जे कोकण आहे त्याचा अनुभव इथे येत असेल. ती अनुभूती मला स्वतःला येते आणि खूप छान वाटतं आहे. ही पायवाट बघा, हा बाजूला डोंगर आहे, डोंगराच्या अगदी पायथ्याशी हे घर आहे. वर तुम्ही बघाल सगळी झाडं आहेत, उंच उंच झाडं आहेत आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात ही लोकं राहत आहेत. खूप सुंदर जीवन आहे. काही सोयीसुविधांचा अभाव असेलही, पण इतकं सुंदर जीवन जगायला मिळणं हे पण भाग्यच आहे. आता मित्रांनो, आपण अजून एका घराकडे जातो आहे. पण मी त्या घरातल्या गणपती किंवा एकच गणपती असतो, इथे इतर घरांमध्ये गणपती नसतात. पण मला दाखवायचं काय आहे की पायवाटा कशा आहेत कोकणातल्या. इथे खूप लाऊड म्युझिक पण आहे बाजूला. आवाज येत असेल तुम्हाला. माझा आवाज येतो आहे की नाही आय डोंट नो. पण तुम्ही बघताय हे त्यातल्या त्यात थोडंसं एक जुनं घर जे पडायला आलं आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी असं चित्र दिसतं. त्यानंतर ही पायवाट आणि या पायवाटेने आपण अजून एका घराकडे जातो आहे आणि मध्ये शेत मिळणार आहे आपल्याला. त्या शेतामधून आपण जाणार आहोत. मध्ये मध्ये विस्मयी मार्गदर्शन पण करते कुठे जायचं आहे, कारण तिचं गाव आहे. मलाही फारसं माहिती नाही आहे, पण एकदा दोनदा आल्यामुळे मला थोडं थोडं माहिती आहे कुठे जायचं आहे ते. तर इथून मागेहून गेल्यावर आपल्याला एक शेत मिळेल आणि तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवेन मी तो शेताचा. आणि अजून एक इथे एक नॅचरल पाण्याचा स्रोत आहे, तोही मी तुम्हाला दाखवेन आणि माझा व्हिडिओ थांबवेन. मित्रांनो, खूप दिवसानंतर अगदी
कोकणामधल्या अगदी टिपिकल कोकणातल्या गावात यायची मला संधी मिळाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. हे अजून थोडा वेळ आहे, बघा सगळं कोकण जे आहे अगदी घर, मातीचं घर, उतरत्या नळ्यांची छपरं, त्यानंतर तुम्हाला समोर दिसतंय ते छप्पर, सुंदरच छप्पर आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय समोर भात शेती, मावळतीला आलेला सूर्य, संध्याकाळचं मस्त वातावरण, नारळाची झाडं. काय नाही आहे ते सांगा. एकंदरीत मन प्रसन्न करून टाकणारे हे वातावरण आहे मित्रांनो. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सगळं वातावरण दाखवतो आहे. तोच विशेषतः भाग जिथे पूर्ण शेती आहे, एक सुंदर घर आहे, नारळाची झाडं आहेत, अगदी आधुनिक लाईट पण आली आहे त्या भागामध्ये आणि ही सुंदर वाट. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि शेवटी जाता जाता तो पाण्याचा स्रोत पण बघा. धन्यवाद मित्रांनो.